नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आजची सुनावणी संपली. पुढील सुनावणी होणार मंगळवारी. सिब्बलांकडून 1994च्या जनता दलाच्या घडामोडींचा दाखला. जनता दलाचं अधिवेशन कुणी बोलावलं हे रेकॉर्डवर नाही. कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर झाली? सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. नांदेडच्या मुखेड तालुक्यात चक्क मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन. पाणी पुरवठा आणि वीज समस्येविरोधात अनोख्या पद्धतीचं आंदोलन. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. सुखबीर सिंग बादल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. छत्तीसगडच्या धमतरीतील मार्कटोला घाटाजवळ ट्रेलर ट्रकच्या धडके. 24 वर्षीय बाईक स्वार रिद्धी ठक्करचा मृत्यू. कांकेरच्या दिशेनं 20 बाईक स्वारांच्या गटासोबत सुरू असलेला प्रवास थांबला. नाशिकच्या पेगलवाडीत आदित्य ठाकरे यांचा खड्ड्यांचा पाहणी दौरा. शाळकरी चिमुकल्यांशी साधला संवाद. चिमुकल्यांनी खड्ड्यांबाबत काढलेल्या व्हिडिओची ठाकरेंकडून प्रशंसा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपत्ती नियमनासमोरील आगामी आव्हानावर भाष्य केले. शहरीकरण, शेती आणि उद्योगांसाठी पाण्याची गरज वाढणार असून त्यांचं योग्य नियमन गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. पाणी नियमन प्रभावी झालं तर समाजासह उद्योगांनाही त्याचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 2014-19 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न झाल्याची आठवणही विखे पाटील यांनी करून दिली आहे. त्यानिमित्तानं राज्यासमोर असणारी जी आव्हानं आहेत याच्याबद्दल विस्तारानं चर्चा व्हावी आणि त्या संदर्भामध्ये पहिल्याच असा प्रकारचा प्रयत्न आपण केलेला होता प्राधिकरणाच्या माध्यमातून. आज उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्राधिकरणासमोर असणारी जी आव्हानं आहेत, त्याचबरोबर आमच्या जलसंपदा विभागाच्या समोर असणारी जी आज आव्हानं आहेत, येत्या काळामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये त्याचं नियमन कसं करता येईल. प्रत्येक भागातून पाण्याच्या मागणीचा जमा वाढत जाणार आहे. वाढतं शहरीकरण, गावांचा विस्तार, शेतीचं पाणी कमी करून नागरी वस्तीकडे वळवलं जाते, शेतीला पाणी देण्याचं आव्हान, अशा अनेक विषय आहेत. त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याचे नियमन करून आपल्याला जर हे काम जर चांगलं करता आलं तर निश्चितपणे याचा फायदा राज्यातील प्रत्येक समाजाच्या उद्योगाला होईल. व्यवसाय, उद्योग, शहरीकरणाचा आणि त्याचबरोबर शेतीला सुद्धा फायदा होईल. त्या दृष्टीने मला वाटतं आता या चर्चासत्रातून आज एक दिवसीय आम्ही त्यातून आता हा काही निर्णय करतोय. राज्यकर्त्यांनी कुठेतरी या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी कुठेतरी दुष्काळ मुक्त महाराष्ट्र झाला नाही पाहिजे असे प्रयत्न केलेत असं आपलं वक्तव्य हे पाहायला मिळालं. कशा पद्धतीनं तो काळ होता, तुम्ही स्वतः देखील तो काळ बघितला? यापूर्वीच्या काळामध्ये अनेक वर्ष मी म्हणजे मागचा जो कालावधी आपण जर काही पाहिला तर फक्त घोषणाच्या पलीकडे आम्ही गेलोच नाहीये किंवा त्याच्या भागाच्या दुष्काळग्रस्त भागांना सातत्यानं राज्यकर्त्याची गरज वाटली पाहिजे. परंतु मला वाटतं माननीय देवेंद्रजी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा एक प्रयत्न केला गेला की ज्यामध्ये प्रलंबित प्रकल्प लवकर पूर्ण करून दुष्काळ भागाला कसं पाणी देता आलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न झाले. आता सुद्धा जे प्रलंबित प्रकल्प आहेत याला सुद्धा अतिशय चालना देऊन यामध्ये आधुनिकताची जोड देत हे प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत. आज विदर्भाचा नळगंगा वैनगंगा प्रकल्प असेल, उल्हास गोदावरीचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकरता असेल. आज मला वाटतं पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे फक्त पुढे भाषण झाले पण वास्तवामध्ये आणण्याचं काम आज देवेंद्रजी करतायत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर भाष्य केलंय. जरांगे यांनी मांडलेल्या मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. चर्चेसाठी आम्ही कधीही तयार आहोत असं ते म्हणाले. मात्र वक्तव्य करताना इतर समाजाबाबतची विधानं जरांगे यांनी टाळली पाहिजेत असा सल्ला विखे पाटील यांनी दिलाय. त्यांचा हेतू प्रामाणिक आहे, मात्र समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळली पाहिजेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा आहे तो इशारा दिला आणि थेट वर्षा बंगल्यावर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचं साध्य करतात. आता शेवटी त्यांचा आता दौरा झालाय, कालच दौरा झालाय. त्यांनी काय काय मागण्या मांडल्यात, ज्या मागण्या आतापर्यंत त्यांनी मांडत होत्या त्या आपण बहुतांशी पूर्ण केल्यात. आणखीनही काही त्यांची मागणी असेल तर जरूर त्याच्या संदर्भात विचार करू आपण. मला वाटतं की यापूर्वीच्या झालेल्या आंदोलनातून अनेक विषय मार्गी लागलेले आहेत. शासनाला हा प्रश्न प्रतिष्ठेचा अजिबात करायचा नाहीये, त्यामुळे आम्ही केव्हाही चर्चेला तयार आहोत. साहेब, जरांगेंकडनं एक गोष्ट होते वारंवार, एक मिनिट जरांगेंकडनं वारंवार अशी गोष्ट होती की अनेक नेत्यांचे, अनेक मंत्र्यांच्या नकला करण्याचा प्रकार होतोय. एक ज्येष्ठ नेत्यांचे असतील मर्यादा सुद्धा पाळली जाताना दिसत नाही. या त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, कारण शेवटी त्यांना माझी विनंती करायची, त्यांना आवाहन करायचं की आपण अशा पद्धतीने वक्तव्य करून आपल्या ज्या मूळ मागण्या आहेत समाजाप्रती, समाजासाठी आपण जे धडपड करतोय प्रश्न मागे लावण्याकरता, त्याला मग अडचण येत राहतात. तर त्यांची भावना प्रामाणिक आहे, परंतु अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य काही बाबतीमध्ये काही लोकांच्या मंत्र्यांनी जे केलंय ते टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. पुढच्या बातमीकडे. आज सगळीकडे सोशल मीडियावर घर विक्री प्रकरणावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्याने संपूर्ण प्रकरण तापलं. मुंबईच्या ताडदेव येथील घर विक्री प्रकरणावर मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी शाकाहारी मांसाहारी भेदभावाला तीव्र विरोध केलाय. मुंबई ही कोळी समाजाचीही आहे आणि मांस मासे खाणाऱ्या प्रत्येकाचीही आहे असा स्पष्ट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शाकाहारी असाल तरच फ्लॅट मिळेल, अन्यथा नाही, अशी भूमिका भेदभाव करणारी असल्याचं देशमुख म्हणाले. भेदभाव करणाऱ्या भावेशवर कारवाई करावी अशी मागणी गोवर्धन देशमुख यांनी केली आहे. आपण पाहिलं असेल की 2 दिवसापासून एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल होतोय. भावेश नावाची जी व्यक्ती आहे ही काहीतरी मालमत्ता विक्री करणारी दलाल व्यक्ती आहे आणि याने एक ताडदेव ठिकाणी एक इमारतीतल्या फ्लॅटची जाहिरात केली. त्यामध्ये तो स्पष्टपणे सांगतोय, म्हणजे इतका द्वेष यांच्या मनामध्ये. खरं तर हे कोणी त्याला सांगितलंय ते माहिती नाहीये, पोलीस त्याचा शोध घेतील, परंतु आता उघडपणे हे सगळं सुरू झालंय. गेल्या अनेक वर्ष हा प्रकार सुरू आहे. आम्ही शासनाकडे वारंवार विनंती करतोय की अशा माजोरड्या मुजोर लोकांना, जे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला शाकाहारी असाल तरच घर देईल अशी अट ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे, परंतु याच्यावर ठोस उपाय शासनाकडून होत नाही आणि म्हणून यांचा माज वाढतोय. आता बघितलं असेल की तो भावेश नावाची व्यक्ती आहे, तो सरळ स्पष्टपणे सांगतोय 2 BHK फ्लॅट आहे, शाकाहारी असेल तर तुमचं स्वागत आहे, मांसाहारी असेल तर तुम्हाला घर मिळणार नाही. म्हणजे चाललंय काय? अरे तुम्हाला माहिती आहे की ही मुंबई आगरी कोळ्यांची आहे, मांस मासे मटण खाणाऱ्या लोकांची हे शहरं आहेत. मग तुम्ही इथे मुळात आलात कशाला? आज जमिनी घेऊन, शासनाच्या सुविधा उभारून, सुविधा घेऊन तुम्ही मोठे मोठे इमारती उभारल्या आणि आज तुम्ही मराठी माणसाला घर नाकारणार म्हणताय? हा कुठला कायदा आहे की फक्त शाकाहारी असाल तरच घर मिळेल? कोणी ठरवलं हे? आज मी देखील मांस मासे मटण खात नाही, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की बाकीच्याने खाऊ नये मग मी त्यांना घर नाकारणार. हा कुठला प्रकार आहे? शासनाने थांबवलं पाहिजे. आम्ही मराठी एकीकरण समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त मुंबईचे आणि त्या ठिकाणचे ताडदेवचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे. त्या भावेशवरती आणि ज्यांनी ही अट ठेवली आहे या संबंधित लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि हे प्रकार फक्त ताडदेव पुरते मर्यादित नाहीयेत. मीरा रोड मध्ये देखील अशी घटना 2021 मध्ये माझ्यासोबत घडली होती, तेव्हा मी पोलिसांमध्ये जाऊन गुन्हा नोंद केला होता. हे प्रकार थांबवले पाहिजे. मराठीचा, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जो द्वेष करतोय यांच्यावरती सरसकट अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले पाहिजे अशी आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे. आपण विधिमंडळात मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, पण प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाहीये आणि हे वारंवार घटना घडताना दिसत आहेत. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही त्या भावेशला शोधून काढू आणि आमच्या पद्धतीने धडा शिकू. जय महाराष्ट्र. पुढच्या बातमीकडे. रोजगार हमी योजनेच्या सर्व अधिकाऱ्यांची आज कार्यशाळा घेण्यात आली असून योजनेतील कामांची संख्या 263 वरून 311 वर करण्यात आली आहे. ग्रामीण भागाचा पाया भक्कम करत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना महत्वाची असल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलंय. केंद्राने 4000 कोटींचा निधी मंजूर केला असून राज्य आणि केंद्र मिळून जवळपास 8000 कोटींचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान श्रावण पाळणाऱ्यांना शुद्ध शाकाहारी तुपातील जेवण तर श्रावण न पाळणाऱ्यांना मासे खाऊ घालू असं मिश्किल वक्तव्यही गोगाले यांनी केलंय. रोजगार हमी योजनेच्या संदर्भामध्ये आधी तुम्ही सांगा. आज VBG रामजी
कृषी रोजगार योजना या माध्यमातून आज कार्यशाळा इथं आम्ही सरपंचाचे सर्व अधिकारी, कलेक्टर, शिओ, बीडीओ, आमचे अधिकारी या सगळ्यांच्या आपण इथं कार्यशाळा घेतलेली आहे. मार्गदर्शन आता करणारच आमचे अधिकारी की नेमकं या कामांचं उद्दिष्ट काय. मी तर माझ्या भाषणात आपल्याला सांगितलंय की 266 कामं होते, आता 318 झालेले आहेत. ग्रामीण भागाचा पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही जी योजना आहे ही आपल्याला चांगली योजना आहे. आणि म्हणून करता आज पहिलं सरपंचांचं शिबिर आज आम्ही इथे घेतलेलं होतं. ते जे आता सांगता चालू आहे, म्हणजे आता विचारविनिमय चालू आहे आणि ते मार्गदर्शन आमचे अधिकारी बाकी राहिलेलं करतील. मला पुढे भेटलं जायचं पुढे बघ. रोजगार आणि योजनेमध्ये गेल्या टर्ममध्ये जे मंत्री होते त्यांच्या कार्यकाळात बरेचसे मामा पदभरती केली आणि आज अशी परिस्थिती आहे की त्या व्यवस्थेला पैसे देताना सरकारची दमछाक होते. असं होत नाहीये. वर्षाचा जो कोठा आहे तो आम्हाला आता शासनाने मंजूर केलेला आहे. केंद्राने 4,420 कोटी, त्याच्याप्रमाणे राज्याचा असा जवळजवळ 8,000च्या जवळपास आम्हाला तो निधी आहे. केंद्राने त्यांचा निधी वर्ग केलेला आहे. राज्य टप्प्याटप्प्याने वर्ग करतात. त्यामुळे मजुरांचे पैसे जे आहेत ते कधी राहत नाहीत, अडकणार नाही आहेत. कुशलचे जे पैसे आहेत तेच फक्त थोडेसे थांबले जातात, परंतु त्यांचीही आता आम्ही व्यवस्था करतोय आणि त्यातूनही त्यांना मोकळं करतो. आता मराठवाड्यामध्ये 84,000 कोटी काम आपले खाली त्याच्यावरती आम्ही सगळ्यामध्ये ज्या रिव्ह्यू घेतल्यानंतर जी कामं सुरू नाहीत ती थांबलेली आहेत, जी काय अर्धवट आहेत ती आम्ही आता याच्यामध्ये वर्ग करतोय आणि सगळी कामं आम्ही पूर्ण करू. साहेब, श्रावण मास पवित्र मास चालू झालेला म्हणते की माशा खाऊ घालणार साहेब. श्रावण संपल्यानंतर तिकडं आणि ते इकडे नाही, आम्ही कोकणामध्ये. आता बघा, आम्ही श्रावण पाळतो, सगळेच पाळतात का? जे नाही पाळणारे आहेत त्यांना देऊ, पाळणारे आहेत त्यांना शुद्ध शाकाहारी तुपातलं काहीतरी देऊ. या आपण पाहिल्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात आत्ताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग मधील दीपक केसरकरांची आमसभेत खडाजंगी, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकात भिडले. सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. महानगरपालिकेच्या गेटवर कार्यकर्त्यांचं आंदोलन. बीडमध्ये श्रावण मासाच्या प्रारंभी पोखरीत संतांच्या मूर्तींचे उत्साहात आगमन. टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक. बीडच्या माजल गावात भाजपची भव्य तिरंगा बाईक रॅली. हर घर तिरंगा अभियानाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शेकडो दुचाकीस्वारांनी हातात तिरंगा घेऊन नोंदवला सहभाग. जालन्यात पोलीस विभागाची भव्य तिरंगा रॅली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदार, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. अहमदाबादच्या सरदार नगर भागातील सामुदायिक सभागृहाजवळ तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप. घटनेचा व्हिडिओ समोर, पुढील तपास सुरू. अमरावतीत आंतरमशागतीला वेग. मजुरीचे दर वाढले. एका एकरासाठी 2,000पर्यंत खर्च, तर मजूर आणि बैल जोडीची तीव्र टंचाई. रायगडमधील महाडमध्ये अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा. 69,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ. जालना येथील घनसावंगीत भव्य तिरंगा रॅलीचा उत्साह. रॅलीत आमदार हिकमत उडान यांच्यासह नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी. वाशिम मालेगाव मार्गावर भीषण अपघात. कारमधील 4 जण गंभीर जखमी. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. ठाण्यात तिरंग्याच्या साक्षीनं राष्ट्रभक्तीचा जागर. ओवळा मजीवाड्यात भव्य तिरंगा यात्रा. आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत. वर्तक नगरात उत्साह. हर घर तिरंगाचा संदेश. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.